हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर आज पाऊस बदा बदा पडीन बदा बदाने पडून राहिला, दम्माने पडून राहिलं, थेंब 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 बुंदा पडून राहिले त्याची बारीक बारीक. आज सकाळीचे वाजले 10 आणि 10 वाजताचे असं सुरू झाले. तर वातावरण छान वाटते, मला असं वातावरण आवडतं. होतं रोकटेलवाणी, पण रोज ऊन नसतं लय कडक, रानात जायचं जीवावर येतं. पण अशा वातावरणात काम करायला पण मूड येतो आणि छान वाटतंय असं वातावरण. तर तर पोळा आलाय, उद्याच्याला पोळा आहे. तर आज मग कसं नाही का, पाऊस रिटर्न येत असतो ना, म्हणतात ना पोळ्याला, इकून गेला पाऊस इकडून येत असतो. तर आज पाऊस भोळा झाला म्हणत असतात पोळ्याला. तर आज भोळा झाला आहे का शहाणा झाला आहे त्याच कळाना, आज येतो आहे. आणि ही शेळीची कास मी तुम्हाला 8 दिवसापासून दाखवते, जसून तशीच येते. तर काय पिल्लू द्याय ना, काय माहिती कधी देणार आहे, माहीत नाही. तर आज माझं चाललं होतं कारखान्यात, थोडंसं काम होतं, कारखान्यात जायचं आहे. पण काय होतं आहे माहीत नाही. आधी ना इकडं यांच्याकडे जाते, त्यांना फोन लावायला विते, कारण आमच्या त्या चुलत जावाने केलं आहे. मग रात्री मग झालं आहे का काय त्यांचं ते बघू. त्यांचं जर अपडेट झालं असलं तर एखाद्यास आपलं पण झालं असेल. येऊन जाऊन डोक्यात तेवढाच किडा आहे, करायचं आहे ते करायचं आहे, त्याच्याकडे कारखान्यात जायचं आहे, याच्याकडे जायचं आहे, त्याच्याकडे जायचं. येऊन जाऊन डोक्यात तेवढंच भोंग चालू झालेलं आहे. आणि असं काही नाही का त्याच्या वाचूनच काही राहिलं आहे, पण हवा द्यावा आहे तो. दुसऱ्याला भेटले, दुसऱ्याचं सक्सेस झालं, आपलं का नाही झालं, त्याच्यामुळं ते हवा द्यावा चालू आहे. तर ह्या इथं नाही येत वाटते. मी म्हणलं इथं नाहीच काय. लिंबुनीला लिंब बघा किती आले, तिथं उभं राहिले. हा तिथं भुंगा चावला, तो काळा भुंगा असतो ना, एवढा बंग 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 करतो तो याच्यात घुसलेला, बांबूच्या याच्यात. आणि मी असं बांबूला हात देऊन उभं राहिले त्यांच्यासंग बोलत, आणि तेवढ्या टायमात मला इथं इतकं चावलं. तर बघा कसं झाले, सुजल्यावानीच झाले थोडंसं. लय बेकार आग झाली, पण 5 मिनटं लय आग झाली. शेळ्या खात्यात आता घास बीस खाऊन दे त्यांना. अजून मला जेवण करायचं नाही, जायचं आत्ता सध्या कारखान्यात, तिसरा पार जायचं. तीच चौकशी करायला तिकडे गेले होते, पण नाही हे झालं. हे पावसाने ते काय लावलं आहे काही नाही, डोक्यातच मुंग्या होऊ राहिल्या त्या पावसामुळे. सारखं चालू आहे बंग 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 बंग. बरं तरी झालं बसल्या बसल्या हे कांदे, नाही तर जाता नसता आला, सुट्टी मारावं लागली. त्यांचं बोलत असे बांबूला हात लावून उभं राहिले. आणि हे झालं, मला इतकं भोंगा चावलं काय होतं, काय तू काही कुठे करून घेतात ना, आम्हाला सांगत काय होतंय, काय होईन आता, काय होईन सुजन फिजन. बांबू कोणाचा पुढं होता ते नाही का भुसारा केलेला, भुसाऱ्याला बांबू नाही लावलेले का, तिकडे भोंगी तर माहित नाही, बांबू भोंगी शिरत येतं. मी हात लावला त्याला, हा घे थोडंसं हे झाले आली भाकर. चला आता मी जेवण करून घेते थोडंसं. नाही काही काम करीत. पाऊस चालू आहे पण काम बी चालू आहे. कांदे भरायचे म्हणून जायचं आहे भरायला. तर हवा इतका सुजलं आहे, ते चावलेलं भुंगा चावलेला हात. आता माहीत नाही किती सुजणार आहे, पाठीमागून सुजी येऊ राहिली याची, इथं किती सुजतोय काय माहीत. तर पावसाला काय, आता रानात खुरपायचं काम असतं तर बंद झालं असतं, पण आता कांदे भरायचं काम चालू आहे, त्याच्यामुळं चालले मी याला कांदे भरायला. तर चला मग बघू पुढचं ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला कंटिन्यू राहा. मैन ते आजच नारळ फोडून राहिले, त्या म्हणल्या उद्या देवाला सोमवारी नारळ फोडायचे, नारळ व्हायचे उद्या, मग आजच फोडून घ्यायचे देवाला. हां वर्षात कवा सोमवारचं फोडीत नसते तर आजच फोडायचे, त्याच्या वर्षी उद्याचे वर्ष आज. हां आणि आताशी पाणी पाजून राहिले काय तुम्ही, आणि तुम्ही कुठे गेले सोबत, कुठं
बरं तिकडल्या आता किती वाजले तुम्ही बघता का मोबाईलवर? त्यांना म्हणलं नारळ उद्या सोमवारी आजच थोडा, ते म्हणते झाल्या ताणच वाचून पडायचा, उद्या नाही पडायचे म्हणलं ताण वाचून. पाहिलं का वर्षाचं सण आहे, काही बोलते थोडा तर लागणारच आहे वर्षाचं सण असल्यामुळं. तर पाऊस बघा दुपारी जेवायला घरी आलते आणि म्हणलं आणि मग दिवसभर एवढं नव्हता बरं का, उगा थोडा होता. आता म्हणलं जेवण करावं आणि थोड्या वेळ शेळ्यांना काही खाया बियायला घेऊन यावं. तर पावसाने धुमाकूळ, पाथडी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ, तशी गंमत झाली आज. आणि एवढ्या पावसात आमच्या गाया पाणी पितात. आमचे मालकच एवढे हुशार आहेत. आता 3 वाजले तर गायांना पाणी पाजू राहिले. ब्रँड शेतकरी ते ब्रँड, त्यांना जास्त अक्कल आहे सगळ्यांपेक्षा. कोणाला जर अक्कल कमी असेल ना कोणाकडं, यांच्याकडून घेऊन जा. वरून पाऊस येतोय, दिवस अख्खा दिवस गेलाय, 3 वाजले तर गायांना पाणी पाजू राहिले. आणि त्यांना म्हणलं ते मला ओरडत, त्याच्या मम्मी काही म्हणलेच नाही पाजा. आणि त्या गावड्या बी पिऊ राहिले, त्या बी तशाच फोडीच्या त्यांच्यासारख्याच. पाजा पाणी पाजा, नाही तर झोपा घ्या. हो आपलं डोकं बंद केलं तुम्ही, काही करा. मी जाते का आम्हाला, तुम्ही राहा आपले घरी गप्पा मारायला जा तिकडे, तुम्हाला ट्रेन भेटत जाईल. मग कोणाची जनावर राहिली सकाळची पाणी पाहिजे तशी विचारून या ना वस्तीवर. कार राहिलं घरात. मला द्याल नको गाणं म्हणले चॅनलला कॉपीराइट येतं माझ्या आवाजाने. ती शेळी जाणं तिक नाही हो जाणार आहे. एक 8-10-15 दिवस झाले तशी तिची वाट बघतोय रोज. चलो मग ड्युटी, चलो ड्युटी. गार लागू राहिले हो पावसात. आमच्या घराचा परिसर किती छान वाटतो ह्या टायमाला पावसाचं वातावरण असल्यामुळे. खूपच छान. आमची मैना इथं उभं राहिली दारात पायरी समोर. चला आता या मैना पाऊस वरून येतोय. असं झालं या मैनाचं दूध काढू काय. होय हो काय ते काय माहिती हिचं काय धोरण आहे. चला आता ते पुढे त्यांच्याकडे बघते जाऊन त्यांना सांगते. गार वातावरण आहे. चला मग बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. बाय.